मीरा भाईंदरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे। एकमेकांनी एकमेकांचे पदाधिकारी फोडू नये असं ठरलं असताना आज राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे 3 माजी नगरसेवक यांना आपल्या शिवसेनेत प्रवेश दिला आहे आणि नरेंद्र मेहतांवर 3 माजी नगरसेवकांनी आगपाखड केली आहे। भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या कथित हुकुमशाही कारभाराला कंटाळून भाजपच्या माजी नगरसेविका व नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केला आहे। भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली मोकाशे, वीणा भोयर तसेच नगरसेवक सूर्यकांत भोयर यांनी शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला। यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की या सर्व नेत्यांना शिवसेनेत सन्मान आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येतील। मीरा भाईंदर शहरात यावेळी भगव्याची लाट असून जो कोणी भगवा हाती घेईल त्याच्या पाठीशी शिवसेना आणि प्रताप सरनाईक ठामपणे उभे राहतील। तर 3ही नगरसेवकांनी आम्ही भाजपमध्ये अनेक वर्ष काम करूनही आमचं तिकीट कापण्यात आलं। भाजपमध्ये फक्त नरेंद्र मेहता यांचे जवळचे मित्र आणि ठेकेदारांचाच विचार केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रवेशामुळे मीरा भाईंदरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। ज्या ज्या कार्यकर्त्यांवर नरेंद्र मेहतांनी अन्याय केलेला आहे, शेवटी प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे साहेब हे नरेंद्र मोदींच्या विचारानं चाललेल्या भारतीय जनता पक्षाबरोबर केंद्रात आणि राज्यातही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर प्रताप सरनाईक त्यांचा सहकारी म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे भविष्यामध्ये सुद्धा आणि त्यामुळे या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे। सर्वप्रथम मला हे बोलताना पण जड होत आहे कारण इतकी वर्ष पक्षामध्ये BJPमध्ये मी काम करत असताना वरिष्ठ नेत्यांचा वगैरे मला खूप सपोर्ट मिळाला आणि इथंपर्यंत आले। आज सन्माननीय मंत्री सरनाईकजी यांच्या हस्ते मी शिवसेनेत प्रवेश केला असं मी जाहीर करते। मला पक्ष सोडायचं एकच कारण आहे की मी सिटिंग नगरसेविका असताना गेले 8 वर्ष तिथे काम करते आणि अचानक 2-2:30 वाजेपर्यंत मला सांगितलं जातं की तुमचं तिकीट नक्की आहे, तुम्हाला तिकीट देतोय आणि त्यांच्या प्रायव्हेट असणाऱ्या हॉटेल जे 7-11 क्लब आहे तिथे बसून एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली होती। तिथे मी 2:30 वाजेपर्यंत बसून राहिले, तोपर्यंत मला गाफील ठेवलं आणि त्यानंतर अशा व्यक्तीला परत तिकीट दिलं गेलं की ते कधीच पक्षाचे कुठलेही सदस्य नव्हते किंवा ते कधीही पक्षामध्ये कार्यरत नव्हते। मला एवढंच म्हणायचं होतं की मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे की त्यांनी अशा व्यक्तीला जर का दिलं असतं तिकीट, जी व्यक्ती पक्षाची खूप वर्षापासून कार्यरत असणारी व्यक्ती असेल किंवा तिला खूप वर्षाचा अनुभव आहे, तरी मी स्वतः त्याचा प्रचार केला असता। पण ही मनमानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून जे चाललेली आहे त्याच्या विरोधात म्हणून आणि त्या लोकलच्या लोकांना कंटाळून आम्ही आज इथे प्रवेश केलेला आहे।